नमस्कार भावांनो, आता आम्ही निघालोय. एक जण आलाय खाली, फक्त एक जण यायचं बाकी. मॅनेजर इज ऑलरेडी ऑलरेडी बाहेर गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपर आउटफिट दाखवून देऊ. तर सध्याला फक्त ब्लॉग स्टार्ट केलाय. पहिली गोष्ट स्वागत आहे तुमच्या भावाचं. ते इंट्रोडक्शन थोड्या वेळाने जर नाही का मस्त शनी शायनिंग ऑन मी वाला विषय होईल ना तेव्हा. आता पुढचा प्रवास फुल ट्रिप. पण सकाळच्या वाजले ते 5, पण असली ट्रिप आहे बापरे. सकाळचे वाजलेत आम्हाला 5, पण आम्ही असली ट्रिप टाकून चाललो. कायच बोलू. आता तुम्ही ट्रिप चेकआउट करा. तर बघूया पुढचा प्रवास कसा होतोय काय हे आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू. आणि कुठे चाललोय हे पण थोड्या वेळाने आम्ही तुम्हाला सांगूच की नेमका आमचा प्रवास एवढा सकाळ 5 वाजताचा कुठे आम्ही निघालोय. एवढं बार आवरून बॅग वगैरे घेऊन. म्हणजे थंबनेल तर आहेच. थंबनेल तर तुमच्या लक्षात येईलच कि काय आहे काय नाही ते. पण भाई लोग भी आ गए ना मेरी जान. अपने भाई लोग इधर खड़े ले ओले करने कैसे था. इसके गांव में जा रहे हम लोग. कैसे गाड़ी चाल रहे. ब्रो से हाय चॉकलेट है चॉकलेट. अरे वाह बहुत रॅपिडो वाले भैया. हे चला ये पाठी गाडी जवळ चला. आलो बोलले बिल भेटले ना पेट्रोल भरा नाही तर तुम्ही तुमच्या घरी निघा. काय म्हणणं आहे काका. HP दिसतंय. असू दे ना यार. एवढं काय काकांना फुल इज्जत. काका माझे वडील ना पहिले इथं 10 वर्ष आधी काम करायचे. HP मध्ये मागे. आकाकडे ते बोलू ना जगा ब्लॉग मध्ये. आम्हाला सगळ्यांना आत टाकतील, तुम्हाला पण घेतील. अक्का सहित. झाले फुल आहे. चलो घे ना भाऊकडे घे ना कॅमेरा. प्रणेश परफेक्ट. आकडा दाखव 2 प्रॉपर लेवलला 29. पेटीएम पे प्राप्त हुए. थांब जरा PVC लावले. PVC होतंय. नशीब. आता मी म्हटलं भाई अरे बरं नाही यार. बॅलन्स आता वाईट पडलं. भाऊ बोलेला की अरे यार माझा अकाउंट चेंज झालाय, तुम्ही करा, मी नंतर तुम्हाला देतो म्हणून पैसे. तर आता स्वतः आम्हाला चॉकलेट अजून आम्ही आता निघालोय. तर आता तुम्ही बघू शकता की सगळं ऑल डन आहे. ऑल सेट फॉर टुडे अँड लेट्स गो बाय. कुठली जी वॅगन घ्यायचं चाललं. भाऊ काय बोललास तू. काय बोलू मी. भाऊ बोललाय की भाऊ नाही भाई नको काय जास्त हेवी बी नको खायला. तेलकट रुपये अपडेट आहे. 2-3 बन मस्का खाऊ. हेवी नाही खायचं. 2-3 बन मस्का खाऊ. क्वालिटी. भाऊ गुडलकचा बन मस्का आहे. गुडलकचा पोट भरत नाही. पुण्यातला फेमस गुडलकचा. पुण्याचा फेमस गुडलकचा बन मस्का. रोड समोर ईडीन शहरचं गाणं नाही कधी. भाऊच्या तोंडावर एवढे झोप दिसते ना. चष्मा हे आपला मेन पोको. दोन फोन भाऊकडे 2 फोन आहे ज्याच्यावर एक कॉल येतो आणि एक बिना कॉलिंगचा फोन ठेवलाय भाऊ. बिना कॉलिंगच्या फोनवर भाऊ बोलतो फक्त. अरे आहे ना या फोनवर कॉल नाही. दुसऱ्या फोनवर कॉल कर. फोन येत नाही. कोई तो बिग शॉट आहे. काय ना भावांनो, आमच्या सोबतच हा माणूस आला होता. हा माणूस एवढा ग्राउंड टू अर्थ आहे ना. मर्सिडीज मधून पण खाली पाय टाकून उतरलाय. एवढा ग्राउंड टू अर्थ. एवढे मोठे पोच माझे. 2 कोटीची गाडी कुठे या भावामुळे मी आलो. तर भावांनो आता आपला चहा नाश्ता झालाय.
आता पुढचा प्रवास आपल्याला मॅनेजर नंतर ना शूट बीट दाखवणार आहे, घाटा भेटून आता आपण जाणार आहे. तर आता विषय असा ठरलाय की पुढे जाऊन साताऱ्यालाच कुठेतरी आसपास आपण थांबू. साताऱ्यालाच कुठेतरी आपण आसपास थांबू आणि आता तिथंच नाश्ता बिष्टा करू. आता फक्त लाईट, आम्ही एकदम लाईट नाश्ता केलाय, 4 बन मस्का आणि 6 कप चहा, एकदम लाईट नाश्ता केलाय. आता पुढे जाऊन पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू. भेटूया पुढच्या टप्प्याला. हो, नजारा देखो गाईज, नजारा बघा. म्हणजे सकाळच्या प्रवासाचा हाच सुख आहे की मस्त एकदम सकाळ सकाळ लवकर निघाला, 2 कप चहा टाकायचे तिच्या आईला मस्त वेगळं. बघा ना सूर्य बिर्य बघा फुल वन साइड मध्ये दिसतात ते. आता आपले भाऊ लोक पण फुल एकदम पांगलेत खाऊन. भाऊ नाही ना, आता जो मागे चष्मा लावून म्हणतो ना तो पांगणार आहे. आणि इकडं जो आहे तो आता गाणे वाजवणार आहे, संभाटा डॉन लावणार आहे. इकडं बघ गाणे. भाऊ घरचा केलाय, ट्रायपॉड घातलाय, अख्ख्या 350. आता चाललोय. आता आपण मस्तपैकी आता ठरवलंय असं की पुढचा स्टॉप जो आहे तो डायरेक्ट साताऱ्याच्या आसपास किंवा त्याच्या नाही का कात्रज बित्रजच्या पुढे घेणार आहे. येस, तर असा विषय आहे. आता आपण घाट चढायला सुरुवात केलेली आहे. आता घाट बंगला रस्ता पार करू आणि थोड्या वेळाने परत एकदा हायवे लागला पुण्याचा की परत पुन्हा एकदा भेटू. तवर तुम्हाला घाटाचे पण शॉट बघायला भेटतील ना मेरी जान. चला पुढे भेटू. बाय. जास्त बडबड होते, जरा ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करू दे. आणि मी तुम्हाला सांगतो ड्रायव्हिंग करताना असं लक्ष नसतं द्यायचं मोबाईलवर. पण कसं आम्ही फुल टाइम ब्लॉगर आहे ना, कॉन्टेंट क्रिएटर आहे. आपल्याला कसं व्हिडिओ वगैरे काढल्याशिवाय बोलायचं असतं रे. थांब रे जरा यार, बोल काय चाललंय. अरे आमचा मुद्दा झाला. असं असतं हे आलं, हे असं असतं. आपण काय बोलायला सुरुवात करायची आणि यांचं मध्ये देव गुरु पे अपडेट आई है. अभी हम लोग घाट पार करने वाले. अभी अपन घाट पार करने बाद मिलेंगे. बहुत थोड़ी अपडेट आई है, आगे जाके अपन अपडेट दे देंगे. बाय. अरे फुल एंजॉय. तर भाई आपण खालापूरला नाश्ता केला होता. आता साताऱ्याच्या आसपास पोहोचलोय, म्हणजे एक 90 किलोमीटर अजून असेल. 90 किलोमीटर मला असं वाटतं. आता 90 किलोमीटर अजून पार करण्यासाठी थोडा आता आम्ही एक भेळ आणि नॉर्मल नाही का नाश्ता करायला थांबलो. अमर भाऊनी आल्या आल्या वडा घेतलाय खायला. बोलला भाऊ मी माझ्याकडून खर्च करतो. तर भाऊनी एक वडा घेतलाय. एक वड्यात 4 भाग, एक भाग आम्ही सगळेजण खाणार आहे. अमर भाऊ एवढा दयावान आणि एवढा दिलदार कधीपासून झाला रे तू भाई? तो बोलला भाऊ पहिल्यापासून होता, पण ते तुम्हाला आता कळालं किती दिलदार असते. तो बोलला पैसे लागले की आठवण कर, फक्त मागू नको. माझ्या मनातली गोष्ट बोलली भाऊने. नाही मला एवढंच म्हणायचंय. हा आपला भाऊ आहे. काय नाही, फक्त पेट्रोल पंपवर पोहोचल्यावरच फोन करतो, भाऊ जरा 200 पाठव, गाडीवर पेट्रोल टाकायचंय. पेट्रोल टाकी बिकी ओपन केली असते, पाईप गेलेला असा आतमध्ये. आता आपण नाही पण बोलू नाही शकत ना की बाबा नाही माझ्याकडे नाहीत म्हणून. तर भाऊ कधी कधी असा विषय करतो, पण ठीक आहे. भाऊनी जो वडा घेतला ते जरा क्वालिटी टेस्ट करू आणि पुढे मॅनेजरचे नाव ऐकू. आपण जाऊ लवकर लवकर साताऱ्यात. वडा संपायला आला रे. आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलोय. चहा कसा वाटला इकडं मॅनेजर? चटका चहा होता. तुला तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे भाऊला कसं चहा आवडला तुला? अरे इथं टॉयलेट आहे. अरे इथं टॉयलेट आहे. फेक आहे, एकदम फेक. म्हणजे ठरलं काहीतरी होतं आमचं काहीतरी वेगळं ठरलेलं आहे. ऍक्च्युली असं झालं की व्हिडिओ बंद होता आणि चहा पिता पिता हा भाऊ बोलला त्याच्या यायला आपण एवढं फिरलो आणि टॉयलेट आमच्या मागेच आहे. तो मोमेंट आम्ही म्हटलं की ब्लॉग चालू असताना का नाही झालं. ही सगळी गाणी केले, त्यांनी सगळे घाण केले इस्त्रीवाल्याने. नॅचरल राहण्याचा आम्ही विचार केला होता की अरे भाई चहा कशी वाटली, काय कशी वाटली. आणि तेवढा बोलला अरे इथं टॉयलेट आहे. ऍक्टिंग कशी होती?
हा अरे इथे तर टॉयलेट आहे. हा म्हणून मम्मी तुला एरोड्याने लोकांच्या बाहेर पाठवत नाही. अरे काय अरे टॉयलेट येतो अरे अरे ऍक्टिंगला साताऱ्यामध्ये बनारसी पान खायला आलं भैया. चॉकलेट मी 4-5 महिन्यानंतर खाल्ले. एक नंबर लागते मग. पानला इज्जत आहे, पानला इज्जत आहे. आणि आता आपल्या गाडीची पण इज्जत बघा. मला 2 शब्द बोलायचे. भावांनो, मी तुम्हाला सांगायचंय की गेल्या 1.5 तासापासून गाडी चालवतो मी आणि मॅपवर अजून 2 तास दाखवते, अजून 2 तास. हा माझ्या बाजूला जो भाऊ बसलाय, अमर भाऊ, तो वैतागलाय आणि मला आलाय कंटाळा आता की मगापासून मी गाडी रेमटवतोय आणि मॅपकडे नजर देते 2 तासच दिसतात आणि फक्त 1च मिनिटं कमी झालेला दिसतोय भेंडी. मला काय त्याचा हिशोब कळाना झाला की नेमकं काय आहे आणि किती वेळ लागणार आहे आम्हाला. तर आता बघू की पुढे जाऊन किती वेळ लागतो अजून. आता असं ठरतंय की आम्हाला तिथं पोहोचायला 12:30 वगैरे होणार आहेत. तर जवळपास कुठेतरी थांबून लाईट नाश्ता बिष्टा करू आणि मग पुढचा प्रवास आता मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. ठीक आहे, बस एवढंच बोलायचं होतं मला. कारण की काय लय मोठा व्हिडिओ आहे आणि आपल्याला नाही बोलले तरी 5-6 शॉर्ट व्हिडिओ टाकायचे. तर पुढचा विषय पुढे करू आपण, भेटूया आपण. जय गुरुबर. पण प्रणेश भाई तुझं गाव लय आतमध्ये आहे रे. म्हणजे मॅपवर गेल्या 2 तासापासून फक्त 2 तासच दिसतंय मॅपवर. मी गाडी रेमटो वैतागलो आणि हा बाजूला बसू वैतागलाय. काय करणार, काय आलं आपल्या अरे यार आता येईल गाव मग येईल गाव, आता येईल गाव मग येईल गाव. एक तर सातारा आला, मग कधी पेढे शॉप बी दिसायला लागले, दुकान दिसायला लागले. नंतर मग शिवनेरी मिसळ खाऊ. हा, मग भाऊ बोलला की आपल्याला त्याच्या गावी जायचं पहिले. मग जाता आता शिवनेरी एक फेमस मिसळ आहे, फुल 1 साइड मिसळ आहे बघा. मिसळ सोबत 2 पाव, 1 पापड, सरगे मिसळ, कांदा, आपलं काकडी, टमाटा आणि ही बर्फी, ऑरेंज बर्फी मँगोने बनवलेली आणि सर्वात जम्बो दह्याची वाटी. लल्लूचं दही आहे. लल्लूचं दही आहे. आता लल्लू हा कोण आहे हे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की तरडे सांगून टाकू आणि कमेंट मध्ये. हा, तरडेने कमेंट करावी माझी अशी इच्छा आहे, बस बाकी काय नको. मी आता एका ठिकाणी मिसळ खाल्ली, इतकी पानसट मिसळ होती. आम्ही 3 मिसळ मागवलेली, 1 साधा डोसा मागवलेला. 350 रुपये बिल झाला आमचं. 350? हा, 350 रुपये बिल झाला आमचं. आणि इतकी पानसट मिसळ होती ना, इतकी पानसट. त्या मिसळ मध्ये ती ब्लॉग आपलं ते बघितलंच असाल तुम्ही की प्लेट मध्ये काय होतं ते. ठीक आहे, म्हणजे गावाच्या ठिकाणी तरी काय एक्सपेक्ट करू शकतो आपण. एवढे 2 शब्द बोलून मी संपवतो माझं प्रवचन. आता आम्ही चाललोय भाऊच्या गावी. भाऊचं गाव अजून 1 तास लागणार आहे आणि माझी गाडी चालू वाट लागलेली आहे. आणि मला आता आले झोप, 1 साइड झोप आले. म्हणून आम्ही साध्या कॉफीचे पॅकेट घेतलेत, जेणेकरून नॉर्मल पाणी आणि डायरेक्ट पॅकेट आतमध्ये तोंडात टाकून डायरेक्ट काम 25. भाऊनी 2 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर आहे बोलून आम्हाला एवढा लांब आणलाय ना. तुम्ही एरिया बघू शकता, प्रॉपर गावाला एरिया. हो येस, मस्त. काकांची अंडरवेअर पण बाहेर वाळत घातलेली, काकांची अंडरवेअर पण बाहेर वाळत घातलेली. आणि इथं आम्ही या रोडने आलो कारण की बाहेर काम चालू होतं. तर काय गाडी बिडी आणायला काय जमलं नाही. आता हे भाऊचं घर आहे, भाऊचं म्हणजे भाऊच्या काकांचं घर आहे. तर आता मालक भाऊच्या काकांच्या शिड्यांच्या पायऱ्यात चढलाय. नाही तेवढंच आहे, बाकी काम 25 करायचं. पुढे जाऊन बघू, आता भेटू, जरा चहा पाणी घेऊन येऊ. तर मित्रांनो आता आम्ही डायरेक्ट आता कुठं चाललं ते घे काय नाही. ऍक्च्युली आम्ही थोडा रस्ता भटकलो होतो, मग रस्ता भटकल्यानंतर चहा घेतला एका ठिकाणी थांबून. मग आता परत आम्ही रस्त्याला लागलोय. तर आता हा रस्ता असा आहे की आम्ही चांगला हायवे सोडून आता आम्ही गावच्या रस्त्याने चाललोय आणि ते पण आम्हाला 100 किलोमीटर पार करायचं तशा रस्त्याने. तर आता बघूयात किती वेळ लागतोय अजून. आता परत तिथं जाऊन मसवडला पोहोचायचंय, पाया पडायचे, दर्शन घ्यायचंय, तिथून परत रिटर्न 100-150 किलोमीटर सातारा द्यायचंय. आणि मग नंतर ना आल्यावर आपला प्रवास कुठेतरी संपणार आहे 1 दिवसाचा. तर आता मसवडला पोहोचल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला भेटू. आधी मध्ये
रोडचं एखादा शॉट किंवा कोण झोपलंय कोण काय करतंय काय नाही ते सर्व गप्पा गोष्टी तर होतीलच. तर आता मला फक्त जरा रोडवर कॉन्सन्ट्रेट करू द्या. बाकी मॅनेजर बॅक टू यू. आपी भाऊचा शर्ट आहे कसा दिसतोय भावांनो? फायनली थांब जरा गाडी बंद करू द्या. फायनली आपल्याला ती जागा भेटली ज्यासाठी आपण आलो होतो. आता आम्ही इथूनच जाणार डायरेक्ट मंदिरात. तिथं असं म्हणजे शूट वगैरे करू देत नाही माझा मित्र बोलला. तर तिथं नॉर्मल व्हिडिओ काढेन नंतर ना व्हॉइस ओव्हर टाकण्याचा मी प्रयत्न करेन. तर आता इतक्या घटिकानंतर नाही म्हटलं तरी 11 घटिकानंतर आपण इकडे पोहोचलोय. आणि ह्याच्यानंतरचा प्लॅन एवढा भारी झाला ना, एवढा बादशाह प्लॅन आहे ना, नंतर आल्यावर सांगतो तुम्हाला काय प्लॅन आहे. आता तिकडं मंदिरात जाऊन जर जमलं तर मंदिराचे शॉट मी टाकू शकतो, नाही तर मग पुढे जाताना आपण बघू. भावांनो आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये चाललोय. हे आपले बाबा नमस्कार. हाय बोला मंडळीला. कोणाशी लग्न झालंय सगळं लिहून ठेवलंय. म्हणजे हे काहीतरी मी पहिल्यांदा नवीनच बघतोय. हा प्रणेश, इकडं घराच्या बाहेर कोणाशी लग्न झालंय हे ह्याचं म्हणजे काय अर्थ काय याचा? ऍक्च्युअली आता मला पण नाही माहिती काय अर्थ असतो त्याचा. शुभविवाहाचं हा म्हणजे मुलींच्या नावाचं आडनाव आणि मुलाच्या नावाचं आडनाव देतात असं काहीतरी आहे. तसंच आहे. हे बघ इथे लिहिलं हो. आता यांचं मॅरेज झालं ना मध्येच म्हणून ते लिहिलं बघ. नाही पण हे मस्त आहे, आवडलं मला. घर मस्त तिकडची पण आहे ना, क्वालिटी घर आहेत. तर अशा प्रकारे आपला सिद्धनाथ टेम्पल आणि सिद्धनाथ टेम्पल काय बोलतंय सिद्धनाथ देवस्थानचं दर्शन झालेलं आहे. प्रणय भाऊची कृपा त्यांच्यामुळे आमच्या चौघांच्या माथ्याला टिका लागला मस्त गुलाला आणि एकदम गुलाबी टिका. आता मला एवढं सांगायचं आहे, आज पुरता हा व्लॉग इतकाच असेल कारण की खूप मोठा होतो. नाही एक सरप्राईज आहे. एक सरप्राईज तो नेक्स्ट पार्ट मध्ये कंटिन्यू करू असं बोलतो. नेक्स्ट पार्ट ठीक आहे. मग आता सध्याचा तो ब्लॉग इकडे असेल. मला असं माहिती आहे की तो एवढा ब्लॉग मध्ये नुसतं तुम्हाला रस्ता दाखवलाय. हा रस्ता दाखवलाय हे आणि ते, पण जास्त काय दाखवू नाही शकलो. रस्त्याशिवाय दुसरं काय होतच नाही आमच्याकडे दाखवायला. तर आता दुसऱ्या ठिकाणी चाललोय, तर नवीन ब्लॉग तिकडं सुरुवात होईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांमध्ये शेअर करा. तवर स्वस्त राहा आणि मस्त खा आणि बाय. देवगुरूवर अपडेट घेत राहा. चला ठेवू का? बाय बाय.